नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. शाहूंचे जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मीविलास पॅलेससह त्यांच्या पुतळ्यावर रोषणाई. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचे शाहू महाराजांना अभिवादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर. गणेश कला क्रीडामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला लावणार हजेरी. गँगस्टर बोलणार नाही, ते खासदार बोलतोय. राज ठाकरेंचा संजय दिना पाटलांवर निशाणा. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य. भंडारा जिल्ह्यात पाण्याचे संकट. धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित. जिल्ह्यातील 65 सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 18.85% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. चिंतेने बळीराजा त्रस्त. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या 3 क्लबवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून कारवाई. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. लासलगावमध्ये आतापर्यंत केवळ 2000 टन कांदा खरेदी. इंदा दरवाढ. तरीही शासकीय दरापेक्षा खुल्या बाजारात अधिक दर. शेतकऱ्यांकडून सरकारी केंद्रांऐवजी खुल्या बाजारात कांदा विकण्यास प्राधान्य. जालन्यात खरीप लागवडीला सुरुवात. कृषी निविष्ठांच्या विक्रीत गैरप्रकार टाळण्यासाठी चालकांना कडक सूचना. अधिकृत आणि दर्जेदार बियाणांचाच वापर करावा, प्रशासनाचं आवाहन. साताऱ्यात जिवंत वासराची कत्तलीतून सुटका. कसायाविरुद्ध गुन्हा दाखल. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे शहर पोलिसांची धडक कारवाई. मोहरमपूर्वी आरोपी ताब्यात. लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासाला वेग. सिया गोयलच्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. सिया गोयलच्या भावाची चौकशी सुरू. मुंबईत भीषण अपघात. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचं नियंत्रण सुटलं. कार थेट जिममध्ये घुसली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.